नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. सो मित्रांनो, ॲक्च्युली आज असा एक वेगळा मुद्दा घेऊन मी तुमच्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. स्पेशली आजचं हे जे सेशन आपण जे घेतोय, हे आपण त्या विद्यार्थ्यांसाठी घेतोय, जो विद्यार्थी अलीकडेच या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करतोय किंवा जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आलाय. बरं, आता ज्यावेळेस विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येतो, बरोबर आहे, त्यावेळेस कोणाकडून तरी हा मोटिवेटेड असतो. सेल्फ मोटिवेटेड तर साहजिकच नाहीये, किंवा कोणतं तरी एक स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये घेऊन येतो. कोणतं तरी एक उद्दिष्ट घेऊन तो या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येतो. आता हे जे काही उद्दिष्ट आहे, हे जे काही स्वप्न आहे, बरोबर आहे, ते स्वप्न म्हणजे कोणती एक्झाम अशी नसते. तर विद्यार्थ्याचं हे जे स्वप्न आहे, हे स्वप्न म्हणजे त्याची कोणती तरी एक फिक्स अशी पोस्ट असते. मग खूप साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आपण असं म्हणू शकतो. काही विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर म्हणून येत असतात. काही विद्यार्थी IASचं स्वप्न घेऊन येतात. काही विद्यार्थी IPSचं घेऊन येतात. ज्यांना वर्दीबद्दल खूप जास्त क्रेज आहे, ते PSIचं स्वप्न घेऊन येतात. DYSPचं स्वप्न घेऊन येतात. अनेक वेगवेगळे पोस्ट आहेत, ज्या पोस्टचं स्वप्न घेऊन विद्यार्थी या क्षेत्रामध्ये इन होतो. बघा मित्रांनो, लेक्चर शेवटपर्यंत बघा. मी जाणीवपूर्वक तुम्हाला आव्हान करेल, या लेक्चरच्या माध्यमातून खूप साऱ्या तुमच्या गोष्टी मी क्लिअर करेल आणि नक्कीच तुमचा विचार या लेक्चरच्या माध्यमातून 100% बदललेला असेल. बरोबर आहे. तुम्ही MPSCच्या क्षेत्रामध्ये किंवा या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जो काही विचार घेऊन आला असाल, नेमका तो तुमचा विचार खरा आहे, योग्य आहे. आता तो विचार घेऊन तर तुम्ही आलात, एखादं स्वप्न घेऊन तर तुम्ही उतरलात, तर ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकंदरीत काय करायला पाहिजे, काय नाही, या खूप साऱ्या गोष्टी मी आजच्या सेशनच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. बरोबर आहे. मी सुरुवातीला ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीने हे सेशन त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, जो विद्यार्थी भविष्यामध्ये MPSC किंवा UPSCची तयारीचा विचार करतोय किंवा तयारी करणार आहे, किंवा अलीकडेच तो या क्षेत्रामध्ये आलाय, ज्याने तयारीला सुरुवात केली आहे. बरोबर आहे. येस. आता मित्रांनो, सुरुवातीला काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देतो. त्या गोष्टी नेमक्या काय आहेत बघा. बघा, एक सर्वसाधारणपणे आपण जर एक अंदाज लावला या स्पर्धा परीक्षेचा, तर अंदाजामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः 1 वर्ष असा आपण विचार डोळ्यासमोर ठेवू. 1 वर्ष. मग फॉर एक्झाम्पल 2025 म्हणा किंवा 26 म्हणा, जे काही तुमचं इयर तुम्ही सेट केलं असेल, की बाबा मी 2025 ची तयारी करणार आहे, 2026 ची तयारी करणार आहे, किंवा 2027 ची करणार आहे, किंवा व्हॉटएव्हर जे काही तुमचं उद्दिष्ट असेल. फॉर एक्झाम्पल आपण पकडूया वर्ष 2026. ठीक आहे. 2026 मध्ये कोणची तरी एक एक्झाम तुम्ही फोकस केली आहे आणि त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू केलंय. बरोबर आहे, असं आपण पकडूया सध्या तरी. राईट. आता दुसरा मुद्दा आपण ह्या ठिकाणी पकडूयात, की 2025 मध्ये एक तर तुम्ही MPSC फायनल केली आहे, असं आपण पकडूयात फॉर एक्झाम्पल. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, की हे सेशन जे आहे ना, हे शेवटपर्यंत बघा. नक्कीच या सेशनच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर करतोय. कसं करायला पाहिजे अभ्यास, काय करायला पाहिजे, आपण जे क्षेत्र चूज करतोय, हे क्षेत्र खरंच आपल्या दृष्टिकोनातून योग्य आहे का, किंवा ह्या परीक्षेचा अभ्यास करत असताना या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी मी या सेशनच्या माध्यमातून तुमच्या क्लिअर करून देणार आहे. ठीक आहे. सो आता आपण फॉर एक्झाम्पल पकडलं, की 1 वर्ष, आणि या एका वर्षाचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर आपण MPSC राज्यसेवेची तयारी करतोय असं आपण पकडूयात. MPSC राज्यसेवा. ठीक आहे. हा. आता मला एक गोष्ट मित्रांनो तुम्ही सांगा, MPSC राज्यसेवा ह्या परीक्षेचा जर आपण विचार करत असो, आणि ह्या परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा विचार केला, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा जर आपण विचार केला, तर एक ऑन अन ॲव्हरेज, एक सर्वसाधारणपणे साधारणतः आपल्याला किती वेळ लागतो, तर आपण असं पकडून घेऊयात, साधारणतः 15 ते 18 महिने आपल्याला लागतात. बरोबर आहे. 15 ते 18 महिने आपल्याला लागतात. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घेता का, साधारणतः ज्या कुठल्या वर्षाला किंवा ज्या कुठल्या वर्षामधली तुम्ही एक्झाम फोकस केली आहे,
ती एक्झाम जर तुम्हाला सक्सेसफुली बाहेर काढायची असेल तर त्याच्यासाठी साधारणतः तुम्हाला त्याच्या मागे 15 ते 18 महिन्यांचा अभ्यास आहे. आणि 15 ते 18 महिन्यांचा अभ्यास मी कशावरून सांगतोय, की जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा हा वेळ आहे. अभ्यासक्रम जो काही पूर्ण आपल्याला करायला लागणार आहे ना, तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा हा वेळ आहे. 15 ते 18 महिने. ठीक आहे. बरं, 15 ते 18 महिन्यांचा पूर्ण वेळ दिला, अभ्यासक्रम आपण पूर्ण केला आणि एक्झामच्या दिवशी एक्झामला गेलो. ठीक आहे. एक्झामच्या दिवशी आपण एक्झामला गेलो. आता एक्झाम दिल्यानंतर साधारणतः 2च शक्यता बाहेर निघतील. पहिली शक्यता बाहेर निघेल की येस पेपर सोपा गेलाय, आणि दुसरी शक्यता बाहेर निघेल नाही माझा पेपर अवघड गेलाय, पेपर इझी गेलाय और पेपर हार्ड गेलाय. काहीतरी एक शक्यता असेल, सोपा गेलाय और अवघड गेलाय. मध्यम स्वरूपाचा पेपर जाणं म्हणजे हे स्वतःला आपण समजूत घालत असतो की मला मध्यम स्वरूपाचा पेपर गेलाय. काही प्रश्न सोपे होते, काही अवघड होते. मध्यम स्वरूपाचा पेपर अशी संकल्पनाच नाही. आपण एक सरळ सरळ म्हणायचं सोपा गेलाय और अवघड गेलाय. किंवा परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला आयोगाकडनं आन्सर की येत असते आणि ह्या आन्सर कीच्या बेसिसवर आपण चेक करत असतो की ह्या परीक्षेमध्ये, लक्षात घ्या बरं, आन्सर की येते, या परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळाले. जर या परीक्षेमध्ये आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर आपण सरळ सरळ काय म्हणतो की बा वर्ष 2026 माझ्या हातातून गेलं. मुद्दा लक्षात आला मी काय सांगतोय. म्हणजे 1 वर्ष आणि एका वर्षामध्ये तुम्हाला फक्त एकच चान्स आहे. याच्याकडे मी तुम्हाला जरा फोकस करायला लावतोय. संपूर्ण 1 वर्ष आणि या संपूर्ण एका वर्षामध्ये फक्त एक चान्स. बरोबर आहे. परंतु मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला का की यापूर्वी आपला हा जो एमपीएससी आयोग होता, बरोबर आहे, या एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून राज्यसेवेसाठी एक परीक्षा घेतली जायची, त्याच्यानंतर पीएसआय साठी वेगळी परीक्षा घेतली जायची, एसटीआय साठी वेगळी परीक्षा घेतली जायची, एएसओ साठी वेगळी परीक्षा घेतली जायची. आठवले तुम्हाला? एएसओ साठी वेगळी, टॅक्स असिस्टंट साठी वेगळी परीक्षा घेतली जायची. म्हणजे एक आपण जर अंदाज लावला तर काही वर्षांअगोदर ह्या एमपीएससी मध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जायच्या. म्हणजे 1 वर्ष असायचं, परंतु या एका वर्षामध्ये साधारणतः विद्यार्थ्यांना 4 ते 5 चान्स असायचे. बरोबर आहे. म्हणजे अभ्यास त्याने जरी एक केला, एक अभ्यासक्रम जर त्याने पूर्ण केला तर तो एका अभ्यासक्रमाच्या धर्तीवर साधारणतः 4 ते 5 परीक्षा टार्गेट करू शकत होता. आणि इथे 4 ते 5 परीक्षांच्या माध्यमातून त्याला कुठे ना कुठेतरी रिझल्ट मिळायचा. म्हणजे रिझल्टचा जो रेशो होता हा काही वर्षांपूर्वी जास्त होता आत्ताच्या पेक्षा. म्हणजे आता जो काही रेशो आहे ना, त्या रेशोपेक्षा जास्त होता, असं मी सरळ सरळ म्हणेल. ही गोष्ट बारकाईने विचार करा. जर तुम्हाला माहित नसेल की बाबा आधी असं होतं, तर मी सांगतो आधी असं होतं. पीएसआयला प्रिलियम वेगळी असायची, मेन्स वेगळी, एसटीआयची प्रिलियम वेगळी, मेन्स वेगळी, एएसओची प्रिलियम वेगळी, मेन्स वेगळी, राज्यसेवेची प्रिलियम वेगळी, मेन्स वेगळी. बरोबर आहे. अलीकडेच यांनी काय केलं, अलीकडेच यांनी यांचे ग्रुप्स बनवून टाकले. पीएसआय, एसटीआय, एएसओ कंबाईन ग्रुप बी, एकच परीक्षा प्रिलियम. ती एक प्रिलियम जर तुम्ही फेल झालात तर तुम्ही कोणत्याच परीक्षेसाठी किंवा कोणत्याच पोस्टसाठी पात्र नाहीये. राज्यसेवा एक प्रिलियम म्हणजे एका वर्षामध्ये एकच चान्स. मुद्दा लक्षात आला. तो चान्स जर गेला, आपला कार्यक्रम फिसकटला म्हणायचा. बरोबर आहे. साधारणतः ही सिच्युएशन आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला, आपण ज्यावेळेस कोणत्याही क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कशाचा विचार करतो की यार याचा रिझल्ट एकंदरीत कसा आहे, रिझल्ट एकंदरीत कसा आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं 2% किंवा 3% रिझल्ट फक्त लागतोय. अरे मग ह्या 2 किंवा 3% आपला नंबर कधी लागायचा. सगळ्यात पहिला जर पोरांच्या मनात कोणता प्रश्न येत असेल तर तो प्रश्न येतो हा, की अरे याच्यात माझा रिझल्ट कधी लागायचा. बघा मित्रांनो, 2 किंवा 3% रिझल्ट याच्याकडे आपल्याला फोकस करायचं नाहीये, रिझल्ट लागतो याच्याकडे आपल्याला फोकस करायचं आहे. बरोबर आहे. विद्यार्थी सिलेक्टच होत नाहीत का? नाही ना, होतात विद्यार्थी सिलेक्ट. मग विद्यार्थी सिलेक्ट होतात ना, याच्याकडे लक्ष ठेवा. किती विद्यार्थी सिलेक्ट होतात त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आता मी असं का बोलतोय बघा, एवढा कमी पर्सेंटेज मध्ये तुम्हाला रिझल्ट का बघायला मिळतोय. कारण साधारणतः 500 जागा आहेत आणि 500 जागासाठी जर 5 लाख विद्यार्थी हा फॉर्म भरत असेल तर साधारणतः फायनल रिझल्टचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला कमीच बघायला मिळेल ना रे. 500 जागांसाठी जर 5 लाख फॉर्म येत आहेत, आता ही स्पर्धा परीक्षा आहे, त्याचं नावच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे. तुमच्या मुद्दा लक्षात आला का मी काय सांगतोय. त्याचं नावच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे, त्याचं नावच स्पर्धा परीक्षा आहे. आणि त्याचं नाव स्पर्धा परीक्षा आहे म्हटलं त्या ठिकाणी स्पर्धा तर असणारच आहे. बरोबर आहे.
परंतु याच्यातही जर आपण अशी काही वेगळी ट्रिक लावली, अशी काही वेगळी स्ट्रॅटेजी जर आपण लावली, की एकच अभ्यासक्रम आपण केला आणि या एकाच अभ्यासक्रमाच्या धर्तीवर जर आपल्याला अनेक वेगवेगळ्या परीक्षा देता आल्या, तर साहजिकच आहे रिझल्टचा जो रेशो आहे, पर्सेंटेजचा जो रेशो आहे, हा पण वाढेल. तुमच्या मुद्दा लक्षात आला का? बघा ना, सध्याच्या कंडिशनला एक विद्यार्थी आहे जो राज्यसेवेचा फॉर्म भरतोय. तोच विद्यार्थी कंबाईन ग्रुप बीचा फॉर्म भरतोय. तोच विद्यार्थी कंबाईन ग्रुप सीचा फॉर्म भरतोय. तोच विद्यार्थी यूपीएससीचाही फॉर्म भरतोय. बरोबर आहे? म्हणजे 5,00,000 विद्यार्थी ह्या ठिकाणी मी जे पकडतोय, आपण असं पकडूयात, की सर्व विद्यार्थ्यांचे हे सर्व एक्झामसाठी हे जे विद्यार्थी आहेत, हे सेम आहेत. सर्व एक्झामसाठी विद्यार्थी सेम आहेत. फक्त एक्झाम वेगवेगळ्या आहेत. आता 4 एक्झाम मिळून जर आपण 500 जागा पर एक्झाम पकडलं, तर साधारणतः 2,000 जागा निघतायत. आता 2,000 आणि 5,00,000 विद्यार्थी, पर्सेंटेजचा रेशो तुमचा वाढताना बघायला मिळेल. मी काय सांगतो लक्षात आलं? पर्सेंटेजचा रेशो तुम्हाला तुमचा वाढलेला बघायला मिळेल. बरोबर ना? सो आजचा जो मेन मुद्दा आहे, हा मी तिथे फोकस करतोय. बरोबर आहे? जे नवीन विद्यार्थी आहेत, जे अलीकडेच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करतायत किंवा आलेत, तर या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आता ही गोल्डन अपॉर्च्युनिटी नेमकी काय आहे? ही गोल्डन अपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? 2 मिनिटं. एकदा बघून घेऊ. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, मी ते नंतर तुम्हाला शेवट सांगेल. राइट? ही गोल्डन अपॉर्च्युनिटी एकदा बघून घ्या. मी तुम्हाला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. राइट इथपर्यंत? हां. सो आता ऐका विषय काय. बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल राइट, इथे एक लाईन टाकून देतो मी, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मला समजून सांगता येतील. काय सांगतोय काय नाही, जरा व्यवस्थित लक्ष द्या. बघा, फॉर एक्झाम्पल इथे मी हेडिंग देतो. बरोबर आहे? हेडिंग देतो MPSC/UPSC. बरोबर आहे? आता ज्यावेळेस विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये इन होतोय, बरोबर आहे ना? आता ज्यावेळेस तो इन होतोय, साहजिकच आहे त्याचं जे उद्दिष्ट आहे किंवा त्याचं जे स्वप्न आहे ते मोठं आहे. बरोबर आहे ना? तो विचार काय करतोय, की मला डेप्टी कलेक्टर व्हायचंय, मला तहसीलदार व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मला IRS व्हायचंय किंवा एनिवे व्हॉटएव्हर. त्याला त्याचं उद्दिष्ट आहे, त्याचं स्वप्न आहे, तो ते घेऊन या स्पर्धेमध्ये येतोय. परंतु स्पर्धेमध्ये आल्यानंतर प्रॉब्लेम हा होतो, की 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, रिझल्ट काही बघायला मिळत नाहीये आणि रिझल्ट बघायला न मिळाल्यामुळे तो काय करतो, स्वतःला डाऊन करत 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 कंबाईन पर्यंत घेऊन येतो, की यार UPSC मधून माझं काही होत नाहीये, राज्यसेवेमधून माझं काही होत नाहीये, चला मी कंबाईन ट्राय करतो. कंबाईन मध्ये पण जर त्याचा काही रिझल्ट झाला नाही, तो अजून थोडासा खाली येतो, कारण त्याला जॉबची गरज असते आणि तो सरळ सेवेच्या मागे लागतो आणि सरळ सेवेमधून एखादी पोस्ट तो हातात घेतो. बरोबर ना? सरळ सेवेमधून एखादी पोस्ट हातात घेतो आणि असं फील करतो, की हां ठीक आहे, काही ना काहीतरी हातात आलंय, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मला मिळालाय. मुद्दा लक्षात आला मी काय सांगतोय? सॉरी, मुद्दा क्लिअर झालाय? बरोबर आहे? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो नवीन येणारा विद्यार्थी आहे, या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्याने नेमकी कोणत्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे? बरोबर आहे ना? कोणत्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे? हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आम्हाला, की सर मी अलीकडेच आता MPSCच्या क्षेत्रामध्ये आलोय. सर ॲक्चुअली मला UPSCची तयारी पण करायची आहे, मला राज्यसेवेची पण तयारी करायची आहे. मी नेमकं काय करायला पाहिजे? मी खूप जास्त कन्फ्यूज आहे. बरोबर आहे ना? सो त्या दृष्टिकोनातून एक सरळ साधं मत मी तुम्हाला ह्या ठिकाणी देणार आहे आणि एकदम रिअल लाईफवर समजून सांगणाऱ्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. बरोबर आहे? आता बघा मित्रांनो, तुम्ही MPSCचा विचार करा किंवा UPSCचा विचार करा. साधारणतः तुम्हाला 2 एक्झाम असणार आहे. यामधली पहिली एक्झाम तुमची असणार आहे प्रिलियम. बरोबर आहे ना? पहिली तुमची प्रिलियम आहे. आता ह्या परीक्षेचं स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना माहीत असेल. प्रिलियम असते, मेन्स असते आणि मग असतो तो इंटरव्ह्यू. बरोबर आहे? आता प्रिलियमचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही एक अंदाज लावा. प्रिलियमचा जर विचार करतो म्हटलं, तर प्रिलियममध्ये साधारणतः तुमचे 2 पेपर्स येतात. बरोबर आहे? एका पेपरला आपण म्हणू GS येतो आणि एका पेपरला आपण म्हणून टाकू CSAT असतो. एक आहे GS, एक आहे CSAT. झालं इथपर्यंत? आता GSचा जो पेपर आहे बघा, आता हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हे स्ट्रक्चर MPSC आणि UPSC मध्ये दोन्ही ठिकाणी सेम आहे. बरोबर आहे? हे स्ट्रक्चर दोन्ही ठिकाणी जवळपास सेम आहे.
आता प्रिलियमचा जर विचार करतो म्हटलं तर प्रिलियम मध्ये साधारणतः तुमचे 100 प्रश्न असतात, बरोबर आहे. आणि ह्या 100 प्रश्नांसाठी तुमचे 200 गुण असतात. 100 प्रश्न आणि त्याच्यासाठी किती गुण असतात? 200. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एक प्रश्न जर बरोबर आला तर तुम्हाला किती गुण मिळणार आहेत? 2 गुण मिळणार आहेत. म्हणजे एक प्रश्न जर बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. साधारणतः हा रेशो इथे आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार करतो म्हटलं तर सीसॅटचा विषय कसा आहे? सीसॅट मध्ये टोटल तुमचे 80 प्रश्न आहेत. सीसॅट मध्ये 80 प्रश्न आहेत आणि 80 प्रश्नांसाठी तुम्हाला किती गुण आहेत? 200 गुण आहेत. बरोबर आहे. 80 प्रश्न आणि 200 गुण आहेत. आणि इथे मग रेशो कसा आहे? इथे रेशो असा, ऐकून घ्या, इथे रेशो एक प्रश्न जर तुमचा बरोबर आला तर तुम्हाला 2.5 मार्क मिळणार आहेत, म्हणजे 2.5 गुण मिळणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा सीसॅटचा पेपर आहे. हे दोन गोष्टी क्लिअर झाल्या. जीएसचा वेगळा विषय आहे, सीसॅटचा वेगळा विषय आहे, बरोबर आहे. आता याच्याही थोडंसं पुढे जाऊन एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट क्लिअर करतो की मित्रांनो, हा जो आपला सीसॅटचा पेपर आहे ज्यावर मी बोलतोय, बरोबर ना. आता सीसॅटच्या पेपरला यांनी काय करून टाकलंय? क्वालिफाय करून टाकलंय. क्वालिफाय. आता क्वालिफाय केलं म्हणजेच नेमकं काय केलं? बघा, तुम्हाला टोटल गुण किती आहेत? 200 गुण आहेत, बरोबर आहे. यांचं म्हणणं काय? 200 पैकी तुम्ही 33% गुण मिळवा. 200 पैकी तुम्हाला 33% मार्क्स मिळाले पाहिजे. जर तुम्ही 33% मार्क्स मिळवले तर तुम्ही सीसॅट क्वालिफाय झाला असं आम्ही म्हणू. म्हणजे टोटल किती मार्क्स मिळवावे लागतात? आउट ऑफ 200 तुम्हाला 66 मार्क्स मिळवावे लागतात. 66 मार्क्स जर तुम्ही मिळवले तर तुम्ही सीसॅट क्वालिफाय झाला असं म्हटलं जातं. आणि मग क्वालिफाय झाल्यानंतर हा जो जीएसचा पेपर आहे, हा जीएसचा पेपर तुमचा चेक केला जातो, बरोबर आहे ना. जर तुम्ही सीसॅट क्वालिफाय झाला नाहीत तर तुमचा जीएसचा पेपर चेक होतच नाही. किंवा जीएस मध्ये तुम्हाला कितीही चांगले मार्क्स असू द्या, जर तुम्हाला इथे 66 मार्क्स मिळवता आले नाही तर तुमचा इकडे काहीच फायदा नाहीये. सो सगळ्यात पहिल्यांदा प्रिलियम तुमची ह्या प्रकारची आहे हे लक्षात असू द्या. आता ही प्रिलियम तुमची एमपीएससी साठी सेम आहे, हीच प्रिलियम तुमची यूपीएससी साठी आहे, बरोबर आहे. हीच एमपीएससी साठी आहे, हीच यूपीएससी साठी आहे. इथे तुमचा विषय क्लिअर झाला, बरोबर. आता याच्यानंतर थोडंसं पुढे, आता ज्यावेळेस विषय येतो मेन्सचा, आता प्रिलियमचा तर तुमचा विषय क्लिअर झाला, आता विषय आहे मेन्सचा. आता मेन्स मध्ये विषय काय येतो? मेन्स मध्ये टोटल मेन्स मध्ये तुम्हाला 9 पेपर असतात. किती पेपर आहेत? 9 पेपर आहेत, 9. अरे बापरे, मेन्स मध्ये किती पेपर आहेत? 9. आता हे जे 9 पेपर्स आहेत, हे नेमके 9 पेपर्स कसे आहेत? हे 9 पेपर्स नेमके कसे आहेत? एकदम सिंपल. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 2 लँग्वेजेस येतात. एका लँग्वेजला मी म्हणून टाकतोय मराठी, दुसऱ्या लँग्वेजला मी म्हणतोय तुमचं इंग्लिश. आता हा एमपीएससीचा मेन्स सांगतोय, तुम्हाला डायरेक्ट कम्पेअर करून देतो नंतर, बरोबर आहे. एमपीएससी प्रिलियम अशी असते, एमपीएससी मेन्स अशी असते, ठीक आहे. मराठी इंग्लिश. आता एमपीएससी मध्ये ह्या ज्या 2 लँग्वेजेस आहेत, ह्या दोन्ही लँग्वेज क्वालिफाईंग आहेत, बरोबर आहे. ह्या दोन्ही लँग्वेजसाठी तुम्हाला 300 मार्कांचे पेपर असतात आणि ह्या 300 मार्कांच्या पेपरसाठी तुम्हाला 25% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे तुम्हाला इथे 75 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, तुम्हाला इथे 75 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे 2 पेपर क्वालिफाय करत नाहीत तोपर्यंत तुमचे खालचे जीएसचे पेपर चेक केले जात नाहीत. हा सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे क्वालिफाईंग करावंच लागतं, बरोबर आहे. हा हा आता चला थोडंसं पुढे, आता जाऊ थोडंसं पुढे. आता याच्यानंतर जो पुढचा विषय येतो तो पुढचा विषय नेमका कोणता समजून घ्या. मराठी इंग्लिश झालं तुमचं. आता ऐका, याच्यानंतर पुढचा विषय इथे येतो तुमचा एसे, एसे रायटिंग, राईट. याच्यानंतर येतो तुमचा GS1, याच्यानंतर येतो GS2, याच्यानंतर येतो GS3 आणि याच्यानंतर येतो GS4. हे 4 पेपर येतात. याच्यानंतर GS 1 2 3 4 आणि हा एसे. आता हे 5 आणि 2 किती झाले? 7, बरोबर आहे. याच्यानंतर जो पुढचा पेपर येतो तो पुढचा पेपर कोणता? तर इथे येतो ऑप्शनल पेपर 1, इथे येतो
ऑप्शनल पेपर 2, 2 ऑप्शनल येतात. असे टोटल तुम्हाला 7 सब्जेक्ट्स आहेत. किती सब्जेक्ट्स आहेत टोटल? 7. बरोबर आहे. हे स्ट्रक्चर साधारणतः ह्या पद्धतीने आहे. भाषा पेपर 1, भाषा पेपर 2, 300 गुण, 25% गुणांसह अर्थकारी. बरोबर आहे. त्याच्यानंतर निबंध लेखन पासून तुमचा कार्यक्रम चालू होतो वैकल्पिक विषयांपर्यंत. आता हे जे सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला मी दाखवतोय, हे सगळे सब्जेक्ट्स तुमचे 250-250 मार्कांचे. तुमचे सगळे सब्जेक्ट्स किती? 250-250 मार्कांचे. झाले इथपर्यंत? आणि अशा पद्धतीने तुमची मेन्स असते 1750 मार्कांची. इथे तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1750 मार्कांची तुमची असते मेन्स. बरोबर आहे. इथे असं लिहून ठेवतो मी, आपली जी मेन्स आहे ही 1750 मार्कांची आहे. बरोबर आहे. झालं इथपर्यंत? आणि ह्या 1750 मार्काच्या मेन्स नंतर जो आपला इंटरव्ह्यू असतो, हा असतो 275 मार्कांचा. म्हणजे साधारणतः एवढ्या मार्कांवर आपला रिझल्ट लागत असतो. एवढ्या मार्कांवर आपला रिझल्ट लागत असतो. मुद्दा कळाला? हे बघा इथे लिहून दिले 2025 गुण, एकूण गुण, मेन्स प्लस इंटरव्ह्यू, या दोन्ही मार्कांवर तुमचा लागत असतो फायनल रिझल्ट. या दोन्ही मार्कांवर मग तुम्हाला पोस्ट मिळत असते. बरोबर आहे. मग आता मला सांगा, एवढं सगळं करण्यासाठी, हे जे काय तुम्हाला सांगतोय, एवढं सगळं करण्यासाठी आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट्स हाताळावे लागतात? हा, एवढं सगळं आता करायचंय. बरोबर आहे. आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट्स हाताळायचे? आता याचा जर एक अंदाज आपण घेतो म्हटलं तर याचा अंदाज बघा. कोणकोणते सब्जेक्ट्स आपल्याला हाताळायचे ते एका मिनिटात तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. आता सर्वसाधारणपणे तुम्ही प्रिलियमचा विचार करा किंवा तुम्ही मेन्सचा विचार करा, किंवा इथे फक्त प्रिलियम घेतो, बरोबर आहे, आणि पलीकडे मेन्स सांगतो. आता प्रिलियम्सला कोणकोणते विषय हाताळायचे आहेत बघा. पॉईंट नंबर 1, तुम्हाला हिस्ट्री हा विषय हाताळायचा आहे. पॉईंट नंबर 2, तुम्हाला जिओग्राफी हा विषय हाताळायचा आहे. पॉईंट नंबर 3, तुम्हाला इकॉनॉमिक्स हा विषय हाताळायचा आहे. बरोबर आहे. पॉईंट नंबर 4, तुम्हाला पॉलिटी हा विषय हाताळायचा आहे. पॉईंट नंबर 5, तुम्हाला सायन्स अँड टेक हा विषय हाताळायचा आहे. पॉईंट नंबर 6, तुम्हाला करंट अफेअर्स हा विषय हाताळायचा आहे. पॉईंट नंबर 7, तुम्हाला एन्व्हायरमेंट हा विषय हाताळायचा आहे. आता यामध्ये असे काही हिडन सब्जेक्ट्स आहेत. हिडन म्हणजेच काय? जसं की पॉलिटीचा जर आपण विचार करतो तर इंटरनॅशनल रिलेशन, त्याच्यामुळे मी सेपरेट लिहून ठेवतो. इथे 8, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन हाताळायचं आहे. इथे 9, तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी हाताळायचं आहे. इथे 10, तुम्हाला इकॉलॉजी हाताळायचं आहे. म्हणजे आता हे काही असे वेगळे सब्जेक्ट्स नाहीयेत, तर हे जे मेन सब्जेक्ट्स आहेत, ह्या मेन सब्जेक्ट्स मध्ये हिडन सब्जेक्ट्स आहेत. हिडन म्हणजे छोटे छोटे काही पॉइंट्स आहेत. इंटरनल सिक्युरिटी झालं, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट झालं, त्याच्यानंतर इंडियन सोसायटी झालं. हे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे छोटे छोटे. बरोबर आहे. राईट. आता सर्वसाधारणपणे प्रिलियमच्या दृष्टिकोनातून जर मी विचार करतो म्हटलं तर प्रिलियमला IR वगैरे इथे येत नाही. सो प्रिलियमसाठी एवढे विषय, आणि याच्यामध्ये एक वेगळा विषय मी प्रिलियमला टाकून देतो, तो म्हणजे 8वा आपला सीसॅट. मग सीसॅट मध्ये तुम्हाला काय काय येतं? सीसॅट मध्ये तुम्हाला मॅथ्स करावं लागतं. बरोबर आहे. सीसॅट मध्ये तुम्हाला रिझनिंग करावं लागतं. सीसॅट मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन करावं लागतं. सीसॅट मध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग करायला लागतं. बरोबर आहे. हा झाला सीसॅटचा विषय. आता हा झाला प्रिलियमचा. आता प्रिलियम नंतर ज्यावेळेस मित्रांनो आपण मेन्सचा विचार करतो, मेन्स. आता मेन्स मध्ये जे सब्जेक्ट्स आपल्याला येतात, बरोबर आहे, मेन्स मध्ये जे सब्जेक्ट्स येतात हे प्रिलियमचे सगळे सब्जेक्ट्स इकडे असतात. प्रिलियमचे सगळे सब्जेक्ट्स असतात. बरोबर आहे. इथे कंसामध्ये तुम्हाला लिहून ठेवतो विदाउट सीसॅट, नाही तर तुम्हाला असं वाटेल की सीसॅट पण तिकडे आहे का. विदाउट सीसॅट. बरोबर आहे. हा, आता जातो थोडंसं पुढे. आता इथे काय होतं, या व्यतिरिक्त जे मी आता लिहिलं होतं ना, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी, इंडियन सोसायटी, हे जे काही वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत छोटे छोटे, हे वेगवेगळे सब्जेक्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. आलं का लक्षात? म्हणजे इथे पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, सायन्स टेक असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, प्रिलियमला जे तुमचे सब्जेक्ट्स आहेत,
प्रिलियम्स मध्ये जे सब्जेक्ट्स आपण बघतोय यापेक्षा डीप सब्जेक्ट्स आपल्याला मेन्स मध्ये बघायला मिळतात. मुद्दा लक्षात आला? प्रिलियम मध्ये जे सब्जेक्ट्स आपण वाचतोय, प्रिलियम मध्ये ज्या सब्जेक्टचा अभ्यास आपण करतोय त्यापेक्षा डीप अभ्यास आपल्याला मेन्स मध्ये करायला लागतोय. म्हणून मेन्स मध्ये यूपीएससीची मेन्स असू द्यात, एमपीएससीची मेन्स असू द्यात, म्हणून मेन्स मध्ये तुम्हाला त्या त्या सब्जेक्टचं जे नॉलेज आहे ते डीप पाहिजे असतं. बरोबर आहे? सो इथे काय करतो मी, इथे पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स असेल किंवा सायन्स टेक असेल किंवा हिस्ट्री असेल, ह्याच सब्जेक्ट्सला मी असं घेतो की बहुत डीप नॉलेज पाहिजे. मग यामध्ये डीप नॉलेजमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन हाताळावं लागेल, इंटरनल सिक्युरिटी हाताळावं लागेल, इंडियन सोसायटी हाताळावं लागेल, इकोलॉजी करायला लागेल, डिझास्टर मॅनेजमेंट करायला लागेल, खूप साऱ्या गोष्टी मग इकडे ॲड ऑन होतात. म्हणून मेन्समध्ये एका सब्जेक्ट्सला 250 मार्क आहेत आणि इकडे प्रिलियममध्ये ह्या सगळ्यांना मिळून 100 प्रश्न 200 मार्कांसाठी येतात. एक अंदाज लक्षात आला असेल काय कमी जास्त आहे. बरोबर आहे? हां. आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, एवढा सगळा अभ्यासक्रम आपल्याला करायचा आहे. एवढा सगळा. हे सगळे सब्जेक्ट्स आपल्याला कव्हर करायचे. आता एक गोष्ट तुम्ही सांगा, हे सगळे सब्जेक्ट्स कव्हर करायचे, या सगळ्या सिलेबसला कव्हर करण्यासाठी एक आपण अंदाज लावला होता. अंदाज आपण लावला होता, की जो काही अभ्यासक्रम आहे, हा पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला जर कव्हर करायचा आहे, तर एक अंदाज आपल्याला साधारणतः 15 ते 18 महिने लागतात. किती? 15 ते 18 महिने आपल्याला लागतात. एक अंदाज आपण लावला. बरोबर आहे? आणि 15 ते 18 महिन्यानंतर जर परीक्षेला आपण गेलो आणि परीक्षा जर आपल्याला अवघड गेली, तर आपला चान्स गेला. आपण नेक्स्ट इयरचा विचार करणं गरजेचं आहे. मान्य आहे ही गोष्ट सगळ्यांना? ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे? 100%. कारण ही रिॲलिटी आहे. ही रिॲलिटी आहे. जर त्या वर्षीचा पेपर अवघड गेला तर नेक्स्ट इयर विचार करणं गरजेचं आहे. मग परत आपली सुरुवात होते शून्यापासून, की बाबा काय? मी कुठे कमी पडलो किंवा मी कुठे कमी पडले आणि मग तिथे आपलं काम चालू होतं. परंतु मित्रांनो, तुम्ही कधी हा विचार केलात का, की कारण हे बघा, प्रत्येकाची आर्थिक स्थिती जी आहे ती सारखी नाहीये आणि प्रत्येकावर जी जबाबदारी आहे ती सारखी नाहीये. सो काही विद्यार्थ्यांना जॉबची अर्जन्सी असते. सो त्यांना असं असतं, की 1 ते 2 वर्षामध्ये काहीतरी पोस्ट हातात मिळाली, की मी थोडासा स्टेबल होईल आणि मग मी यूपीएससी किंवा एमपीएससी जे काही असेल ते मी पुढे घेऊन जाईल. ह्याच सगळ्या विषयांचा जर आपण अभ्यास केला आणि ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून जर आपण एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा एकाच वेळी टार्गेट केल्या तर, म्हणजे मला सांगायचं असे, एकच अभ्यासक्रम आणि 2 परीक्षा. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एका वर्षामध्ये 1 चान्स मिळतोय, त्या ठिकाणी एका वर्षामध्ये जर 2 चान्स मिळाले तर ऐकायला पण बरं वाटतं ना, की ठीक आहे यार, यूपीएससी अवघड गेली, ठीक आहे मी एमपीएससी करायला पाहिजे. सो ज्यावेळेस कोणताही नवीन विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करतोय, सो ह्या नवीन विद्यार्थ्याला माझी एक विनंती आहे, की मित्रांनो, तुम्ही क्षेत्रामध्ये या. आल्यानंतर सगळ्यात आधी जर तुम्हाला कशाला फोकस करायचं असेल, तर सब्जेक्टला फोकस करा. सगळ्यात आधी जर तुम्हाला कशाला फोकस करायचं असेल, तर तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाला फोकस करा. जोपर्यंत तुमचा हा अभ्यासक्रम 100% परफेक्ट होणार नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, या जगाच्या पाठीवरची कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला ती स्पर्धा परीक्षा सोपी जाणारच नाही. ही सत्य परिस्थिती आहे. काळ्या दगडावरची ही पांढरी रेघ आहे. सो तुम्हाला जर फोकस करायचंय, तर तुम्हाला फोकस अभ्यासक्रमाला करायचंय, कोणत्याही परीक्षेला करायचं नाहीये. क्लिअर झालं? एक अभ्यासक्रम कंप्लीट करा. हा अभ्यासक्रम कंप्लीट झाला, की मग तुम्ही पाहिजे ती परीक्षा देऊ शकतात, पाहिजे तेवढे. पॉइंट लक्षात आला? आणि कंबाईनच्या पोरांसाठी मी इथे एक गोष्ट सांगतो, की हेच सगळे सब्जेक्ट तुम्हाला कंबाईनला पण आहेत. जर ह्या सब्जेक्टची लेव्हल यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये डीप आहे, मुद्दा लक्षात घ्या बरं. या सगळ्या सब्जेक्टची लेव्हल एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये डीप आहे. जर ही लेव्हल तुम्ही गाठली आणि त्या धर्तीवर जर तुम्ही कंबाईनची परीक्षा दिली, तर तुम्हाला पेपर अवघड जाईल की सोपा जाईल रे? साहजिकच आहे ना, पेपर सोपा जाईल. जर डीपली आपण सगळ्या गोष्टी हँडल करून गेलो आणि कंबाईनची जर परीक्षा दिली, बरोबर आहे? सो हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण खूप कमी लोकांना ह्या गोष्टी माहिती असतात ज्यावेळेस ते इन होतात किंवा माहीत नसतात. हळू-हळू ठेचा लागल्यानंतर अनुभवातून मग आपण शिकत जातो. तोपर्यंत आपण 2-3 वर्ष घातलेले असतात या क्षेत्रामध्ये.
बरोबर आहे. आणि टेक्स्टबुक सुपर कोचिंगने सुद्धा हेच केलंय. बरोबर आहे. ही जी बॅच तुम्हाला बघायला मिळतीये, ह्या बॅचमध्ये एवढे सगळे सब्जेक्ट्स दाखवण्यामागचं कारण काय आहे? तर काहीतरी रिझन आहे ना. त्याच्यामुळे ना मी एवढे सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला दाखवतोय. काय रिझन आहे नेमकं? आता बघा. मला सांगा, जर आपण एकच अभ्यासक्रम सेट केला आणि ह्या एका अभ्यासक्रमावर एका वर्षामध्ये साधारणतः 4 चान्स जर आपण घेतले, तर आपला सक्सेस रेशो वाढेल. वाढेल की नाही वाढणार? 100% सक्सेस रेशो वाढतो. मी गॅरंटी घेतो. राइट? हे सगळे सब्जेक्ट्स बघा आणि तुमचा कोणताही सिलेबस असू द्यात. तुमचा यूपीएससीचा सिलेबस असू द्या, तुमचा एमपीएससीचा सिलेबस असू द्या किंवा आणखीन कोणता सिलेबस असू द्या. तो सगळा सिलेबस यामध्ये कव्हर होतो. म्हणजे एक बॅच 4 एक्झाम. सक्सेस रेशो सुद्धा वाढतो. सो ही बॅच मी तुमच्यासाठी आणली आहे. यशोदा एमपीएससी प्लस यूपीएससी 2026. सो ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल, तर हा माझा मोबाईल नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी देऊन ठेवतो. बरोबर आहे. आता ज्यावेळेस विद्यार्थ्याला सुरुवात करायची असते, त्यावेळेस विद्यार्थ्याला सुरुवात करायला लागते बेसिक्स बुक्स पासून. स्टेट बोर्ड असेल, एनसीईआरटी असतील. सो काळजी करू नका. इथे आम्ही एनसीईआरटीचे ज्या 6वी ते 12वीचे पुस्तकं आहेत ना, प्रत्येक विषयाची तुम्हाला शिकवलेली आहे. आणि ती सुद्धा बॅच तुम्हाला इथे मिळते बरं. असं वाटू देऊ नका की यार एनसीईआरटीची बॅच मग कसं, आमचे तर बेसिक्स रीडिंग नाहीये मग कसं. त्याची काळजी करू नका. ती काळजी आम्ही करतो. अभ्यास आम्ही करतो, तुम्ही फक्त वाचन करा. तुम्हाला जे मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करतोय ते हे आहे. टोटल 18 पुस्तकं देतोय. 18 तुमच्याच फीजमध्ये. कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये. एक सामाजिक बांधिलकी आहे. पूर्ण 18 पुस्तकं तुम्हाला ह्या बॅचमध्ये आम्ही अवेलेबल करून देतोय. बरोबर आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, ह्या बॅचची फीजही कमी आहे आणि त्यातल्या त्यात बॅच लॉन्च होण्या अगोदर म्हणजे प्री लॉन्चिंग ऑफर आपली सध्या चालू आहे 12 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत. या प्री लॉन्चिंग ऑफरमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कमी फीज लागते आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ईएमआय ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. पर्सनल मेंटरशिप बॅचमध्ये अवेलेबल आहे. पुस्तकांव्यतिरिक्त नोट्स अवेलेबल आहेत. प्रिलियमच्या टेस्ट सोबत टेक्स्टबुकने संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा मेन्सची टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा निश्चय केला आहे. सो टेक्स्टबुक हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे सध्या तरी, जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मेन्सची टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करतो. दोन्ही परीक्षांचा जर पॅटर्न तुम्ही चेक केला, मग तो यूपीएससीचा असू द्यात किंवा एमपीएससीचा असू द्यात, हा जवळपास सेम आहे. आणि दोन्ही परीक्षांचा पॅटर्न जर सेम असेल आणि एक अभ्यासक्रमाची फ्रेम जर आपण सेट केली आणि त्या अभ्यासक्रमाच्या आधारावर जर आपण पुढे गेलो, तर 100% मित्रांनो एका वर्षामध्ये अनेक चान्स तुम्हाला मिळतील. बरोबर आहे. सो नीट विचार करा, काय सांगतोय मी आणि तुम्हाला हे कसं फायदेशीर आहे. बरोबर आहे. या व्यतिरिक्त ही जी बॅच मी तुम्हाला दाखवतोय, ही बॅच, ह्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला ऑप्शनल पण देण्याचा निश्चय केलाय. बरोबर आहे. आता ऑप्शनलचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर ऑप्शनलचा विचार कसा आहे बघा, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शनल 26 प्रकारचे ऑप्शनल आपल्याला दिलेले आहेत आणि हेच ऑप्शनल तुम्हाला यूपीएससी मध्ये पण आहेत बरं. हेच ऑप्शनल आहेत यूपीएससी मध्ये सुद्धा. बरोबर आहे. मग यापैकी तुम्ही एखादा ऑप्शनल चूज करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही पीएसआय चूज करताय, हा ऑप्शनल तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल चूज करताय, हा ऑप्शनल आमच्याकडे तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल चूज करताय, हा ऑप्शनल तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहे. सो ऑप्शनल सुद्धा तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. सो त्याचीही काळजी करण्याची गरज नाही. बरोबर आहे. सो अशी ही वन स्टॉप सोल्युशन बॅच आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय. बरोबर आहे. सो ह्या बॅचचा नक्की विचार करा आणि पॉझिटिव्ह माइंडने समोर या. आम्ही आहोत. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही ही आज जी गोष्ट मी तुम्हाला समजून सांगितली, ही तुम्ही यापूर्वी कधीच डोक्यातही घेतली नसेल. मी गॅरंटीने सांगतो. घेतली असेल? नसेल घेतली. सो ज्यावेळेस तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचंय, त्यावेळेस अभ्यासक्रमाला फोकस करा. एक्झाम होत राहतील. एक्झामला नंतर फोकस करा. आधी अभ्यासक्रम. जोपर्यंत अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होणार नाही, तोपर्यंत अशा कितीही जरी एक्झाम तुम्ही टार्गेट केल्या, तरी अपेक्षित यश बघायला मिळणार नाही. क्लिअर आहे? सो हा होता माझा मेन मोटिव्ह आजच्या ह्या लेक्चरचा. या लेक्चरच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला समजून सांगणं गरजेचं होतं, ज्या तुम्ही समजून घ्याल. बरोबर आहे. आणि शेवटपर्यंत लेक्चर ऐकलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्की विचार करा. काही डाऊट वाटला, मोबाईल नंबर तुम्हाला इथे देऊन ठेवलेला आहे.
बरोबर आहे. जर छोटा वाटत असेल तर इथे मोठ्या अक्षरात लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला व्हिजिबलही असेल तो व्यवस्थित. बरोबर आहे. नक्की कॉल करा, मला सांगा. रितेश सर हे माझं नाव आहे. बरोबर आहे, रितेश सर. सो भेटूया लवकरच एका नवीन स्वरूपामध्ये. तोपर्यंत नक्की विचार करा आणि तुमचा निर्णय कळवा. थँक्यू.